नमस्कार. कॅलिडोस्कोपच्या आजच्या माझ्या उपक्रमातल्या पाहुण्या आहेत तो पद्मजा भिडे लाखे. पद्मजा ताई, तुमचं आमच्या या उपक्रमात स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच प्रेक्षकांना मी सांगते की पद्मजा ताई ऍक्च्युली आपल्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहेत. पण आज त्यांचा भिला नावाचा जो उपक्रम आहे तो इतका पॉप्युलर झालेला आहे की घराघरात हळूहळू काही दिवसांनी त्यांचे लॅम्पशेड्स दिसायला लागणार आहेत, बाकीचे आर्टवर्क्स दिसायला लागणार आहेत. तर पद्मजा ताई, तुम्ही आम्हाला थोडंसं ब्रीफिंग द्या की तुम्ही अशा कशा वळलात या क्षेत्राकडे. खूप वर्ष इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये काम केलं, 25-27 वर्ष. त्याच्यामध्ये टीचिंगही आलं, इंजिनिअरिंगच्या मुलांना मॅथ्स शिकवणं वगैरे असं सगळंच आलं त्याच्यात. 2013 पर्यंत मी हे अगदी सिरियसली करत होते, क्लासेस घेणं आणि सगळ्या गोष्टी. पण ते करत असताना बरेच वर्ष मी वेगवेगळे एक्झिबिशन्स बघणे, ट्रायबल आर्ट बघणे, समजून घेणे, टेराकोटामध्ये खूप इंटरेस्ट होता. जनरल सगळ्या आपण जितके कलात्मक असतो तेवढे मी होतेच म्हणजे. पण नंतर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन सिरियसली काही करता येईल का. गाणं आपल्याकडे जितकं रुजलं, सगळ्या घराघरांमध्ये गायलं जातं, समजलं जातं, शिकलं पण जातं. आणि कॅसेट्स विकत घेणं, म्हणजे मी असताना पूर्वी कॅसेट्स, आणि आता आपण खूप चांगले चांगले गॅजेट्स महागडे सुद्धा घेतो किंवा मैफिलींना जातो तिकीट काढून वगैरे. तितकी चित्रकला नाही रुजली हे लक्षात आलं मला इव्हेंच्युअली, जेव्हा मी इतकी अनेक ठिकाणी जात होते आणि महोत्सव वगैरे अटेंड करत होते तेव्हा. त्यामुळे मला असं वाटलं की असं काहीतरी करावं ज्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट असेल, युटिलिटी असेल आणि त्याची खूप इफेक्टिव्ह कॉस्ट असेल. बरोबर. की म्हणजे चित्रांच्या बाबतीत असं मला जाणवलं की बाई 5,000ची साडी खूप आनंदाने घेते, कोणालाही न विचारता, स्वतःला पण दुसऱ्यांदा विचारत नाही. पण 500-700 रुपयाचं चित्र किंवा 1,000 रुपयाचं चित्र हे घेताना तिला खूप जणांना विचारावं असं वाटतं किंवा मग आयडिया ड्रॉप करायची वाटते. बरोबर. तर तसं व्हायला नको. त्यातून ट्रायबल आर्ट हे जे माझं अगदी पहिलं प्रेम आहे त्याचा काही वापर करता येईल का, आणि अशातनं हा प्रॉडक्ट तयार केला जे की लॅम्प. मग ते लॅम्प म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रिसिटी नको, कोणा इलेक्ट्रिशियनचा काही अडथळा नको किंवा ते फार कॉम्प्लिकेटेड नको, अशा अर्थाने हा जो डायरेक्टली बल्बला लावण्याचा जो लॅम्प आहे तो तयार झाला. आणि ते तयार होण्यामध्ये माझ्या मिस्टरांचीच मदत आहे, कारण त्यांची स्वतःची कंपनी आहे. त्यामुळे आम्ही तो फॅब्रिकेटर खुडबुड करायला वापरू शकलो आणि हा फायनल प्रोडक्ट तयार झाला. आणि चित्र जसं तुम्ही म्हणलात की तुम्हाला आदिवासी कलांकडे जास्ती तुमचा ओढा होता. आणि तुमच्या बऱ्याचशा कलाकृतींमध्ये मला दिसतं गोंद, मधुबनी, पट्टचित्र, बऱ्याच गोष्टींवर तुमचा अभ्यास आहे. ते तुम्ही शिकलात का ग्रॅज्युअली, म्हणजे कुठून कोणाकडनं शिकलात का असंच आत्मसात केलंय? नाही, शिकतच असतोच आपण, म्हणजे ऑब्झर्वेशन हे एक क्षणच आहे. त्यामुळे ती जरी मी चित्रकलेत नव्हते तरी अनेक वर्ष जे बघत होते आणि खूप सिरियसली ऑब्झर्व करत होते, त्यातनं ते प्रेम खरं वाढलं पण. आणि ती लोककला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की खूप पटकन सामान्य माणसाशी कनेक्ट होईल आणि सामान्यांना ट्राय करता येईल, सामान्यांना त्याचा प्रयत्न करता येईल. हे त्याच्यातलं खूप साधेपणा जो आहे तो मला खूपच लक्षात आला. आणि मग मला असं वाटलं की ते मी पण करू शकेन किंवा मला आवडेल करायला. त्यातून मग काही हार्डकोर जागेंमध्ये, हार्डकोर एरियामध्ये गेले. म्हणजे जसं की रघुराजपूर म्हणून एक जगन्नाथपुरीच्या जवळ 17-18 किलोमीटरवर एक गाव आहे, जे 150-200 कलाकारांचंच आहे ते गाव. बाकी बाहेरचे फारसे राहत नाहीत. 500 वर्ष गाव आहे, खूप मोठा हेरिटेज आहे त्याला. तर तिथे जाऊन राहिले 27-28 दिवस आणि अगदी त्यांचं पट्टचित्र, ते पट्ट तयार करण्यापासून ती लोक कशी करतात, अशा काही ट्रेनिंग, म्हणजे अशा काही गुरूंकडनं शिकले किंवा शिकायचा प्रयत्न केला. आयडिया तरी घेतली. शिकणं तर चालूच राहणार आहे. किंवा जयपूरला मी अशाच एका गुरूंकडे राहिले आणि मिनिएचर शिकून घेतलं, पहाडी आणि अनेक प्रकार. किंवा तलासरीला जाऊन त्यांच्या घरांमध्ये 2-2 दिवस थांबून ते नक्की त्यांची अॅनाटॉमी कशी आहे, म्हणजे आपल्याकडे ट्रँगल काढणे म्हणजे वारली असं जे काय आहे, ऍक्च्युली तसं नाहीये. फार छान अॅनाटॉमी त्यांना माहिती आहे, म्हणजे जरी ते शिकले नसतील तरी. सो
छोटे छोटे अँगल्स त्यांच्याकडनं शिकणं आय थिंक ते खूप माझ्यासाठी फायद्याचं झालं. म्हणजे हलकी मान कलती करणं किंवा ताठ मानेने एखादी मुलगी उभी आहे किंवा असे जे छोटे बारकावे आहेत ते त्यांच्याकडनं शिकणं हा एक खूप छान अनुभव होता. त्यामुळे बेसिकली काही शिकलेली नसेल, पण असं खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे शांतिनिकेतनला गेले होते मी 1 महिनाभर. हा, तिथे मी बाटिक, अगदी ओरिजिनल बाटिक अतिशय सिनियर गुरूंकडनं शिकले. आणि तिकडे राहिल्यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये जे त्यांचं वास्तव आहे किंवा त्यांचा जो वारसा आहे, हेरिटेज आहे, ते ऑलरेडी रिफ्लेक्ट झालेलं असतं. बरोबर. आणि ते छान माझ्यापर्यंत पोचलं तिथे राहिल्यामुळे. हे त्यातनं म्हणजे ते शिक्षण खूप फायद्याचं झालं. म्हणजे अगदी कन्व्हेन्शनल कॉलेजमध्ये वगैरे काही जाता नाही आलं, हे सगळं खूप कामी आलं. आणि मग ते पुढे करत राहतो आपण, त्याला पॉलिश करणं असेल. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, अशा पद्धतीने तुम्ही ते प्रॅक्टिस करत राहिलात. हो, रियाज सगळ्याच बाबतीत गरजेचा असतो. पण असं शांतिनिकेतन मध्ये गेला तर तिथले जे गुरु असतात त्यांची शिकवायची तयारी तेवढीच असते? पर्टिक्युलरली शांतिनिकेतन मध्ये हो, कारण काय झालंय, बाटिक हे थोडं कॉम्प्लिकेटेड कला आहे. त्यामुळे थोडी आता कालवश संपायला लागली, लोक पटकन प्रॅक्टिस करत नाहीयेत बाटिकची. आणि पुन्हा काय होतंय, त्यांच्यामध्ये काही R&D होत नाहीये. बरोबर. मला फार वाईट वाटतं मी जेव्हा ट्रायबल आर्टिस्ट आणि त्यांच्या आर्टिफॅक्ट बघत असते. प्रॅक्टिकॅलिटी नाही अजिबात, किंवा त्याच्यात काही नवीन गोष्टी तयार झाल्या नाही. आणि ज्या नवीन गोष्टी होत आहेत ते डायरेक्ट डिझायनर्स या लेवल खाली जात आहेत. म्हणजे जे हजारो रुपयांना ते विकलं जातं. मला पर्सनली असं वाटतं की खूप छान म्हणजे खूप महाग असं करायची काही गरज नाहीये. खूप साध्या कॉस्ट मध्ये खूप चांगलं करता आलं पाहिजे. तर बाटिकच्या टीचर्सना खूप आश्चर्य वाटलं की पुण्याहून एक अशी बाई येते आणि तिला हे काय शिकायचंय आणि वगैरे वगैरे. तर ते खूप उत्सुक होते. म्हणजे मृणालदी वगैरे खूप सिनियर अशा त्या टीचर आहेत. त्यांना फार आश्चर्य वाटलं नाही आणि खरं तर जाणूनच घेतलं. थोडी शंकाच वाटत होती त्यांना की काय म्हणजे काय म्हणत आहे हिच्या किंवा असं. पण दिवसात ते संपलं सगळं. मळब काय असेल त्यांच्यात बारीकशा शंका असतील त्या. आणि त्यांनी जे बेसिक मला शिकवायचा प्रयत्न केला होता त्याच्यात मी त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करून मी गाणी लिहिली बाटिकमध्ये कुर्त्यांवर. हा, आणि पक्षी वेगवेगळे काढले. फ्लेमिंगोज आपल्याकडच्या भिगवण, ते मी फोटो त्यांना दाखवले आणि मी म्हणाली हे काढू. तर त्या आधी थोड्याशा हे होत्या, कारण त्यांना त्यांचं ओल्ड स्कूल अजिबात सोडायचं नसतं. पण मी खूप कन्व्हिन्स करून एक करू द्या ना मला वगैरे असं करून जेव्हा ते पट्टा तयार केला तेव्हा त्या स्वतःच खूप खुश झाल्या. आणि शांतिनिकेतनमध्ये ना एक खूप छान पद्धत आहे. तिथे छातीम तोला म्हणून एक जागा आहे जिथे स्टुडंट आपलं काम डिस्प्ले करायची ते लोक संधी देतात. म्हणजे काही वेगळं काम असतं. तर मी काही कलाभवनची नव्हते, पण आता हे सगळे एकमेकांशी इतके जोडलेले असतात की त्या अख्ख्या गावभर पसरलं होतं की पुण्याहून एक बाई आल्या आहेत आणि त्या इथे राहिल्या आहेत आणि त्या असं करतायत वगैरे. तर ते जेव्हा काही गाणं पर्टिक्युलरली, म्हणजे मला ह्यांचं गाणं फार आवडायचं, बावरा मन देखणे चला एक स्वप्न, तर ते गाणं मी त्या कुर्त्यावर लिहिलं होतं. तर ते इतकं छान झालं. आणि कलाभवनचे जे दिलीप घोष होते त्यांनी ते मला तिथे डिस्प्ले करायला परवानगी दिली. रादर त्यांनी इन्व्हाइट केलं की तुम्ही डिस्प्ले करा. तर असं ते सगळं वेगळं करायला मिळालं. आणि मग नंतर टीचर मृणाली वगैरे स्वतःच मला सांगायला, हा तू आप देखो ना शायद आप कर सकोगे ये, आप देखो ना. त्यांना ते करायचं असेल, पण कधी कधी काही परंपरा तुम्हाला थांबवून ठेवतात नवीन काही करण्यापासून, असं काही असेल. पण येस, आता तर खूप मैत्री आहे आमची. सो तुम्ही बेसिकली शिकायला गेलात, पण काही थोड्या थोड्या गोष्टींचं बीज तुम्ही पण तिथे रोवून आलेला आहे. जसं चेंज, म्हणजे विथ टाइम त्यांना जे चेंज होणं गरजेचं आहे, सो दॅट त्यांची ती कला अजून पुढे जात राहावी. म्हणजे आपलं दुर्दैव असं आहे की भारताच्या बाहेर इंटरनॅशनल बेसमध्ये हे जे काय आपली कला आहे ती खूप जास्ती नावाजलेली आहे, पण भारतात त्याला त्याची किंमत नाहीये. म्हणजे शांतिनिकेतनचे जे तुम्ही आता मला सांगितलं ते मी बंगालची असून सुद्धा मला तुमच्याकडनं कळलंय. चक्रवर्ती नाही, चक्रदेव आहे मी मराठीच, पण राहिलेली आहे मी कलकत्त्याची, त्यामुळे आम्हाला बंगाली संस्कृती ही खूप अगदी जवळची आहे. पण डेफिनेटली एवढं डिटेल माहिती नव्हतं. अगदी म्हणजे महिनाभर तिथे राहिल्यावर तर मला इतक्या वेगवेगळे अनुभव आले की
सायकल, आणि शांतिनिकेतनमध्ये सायकल अलाउड आहेत, बाकी काही करू नाही शकत तुम्ही. त्यामुळे सायकलवर तुम्ही सगळीकडे फिरायचं असतं. आणि संध्याकाळी 4-5 वाजता जेव्हा ताजा गुळाचा रसगुल्ला तयार होतो, तो जाऊन 2 रुपयाचा तो खायचा वगैरे, असं सगळं मी ते स्टुडंट लेवलवर गोष्टी केल्या. आणि ते सगळं या एज मध्ये, म्हणजे म्हणजे तसं काही मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही अगदी तरुण वयात हे सगळं केलेलं आहे, पण आपले तरुण सध्या हे सगळं करायला धजावत नाहीत आजकाल. नाही, रादर मी तुम्हाला हे सांगेन की हे मी 50व्या वर्षी सुरू केलं. म्हणजे 49 संपणार होतं माझं पुढे, आणि 50वं लागणार होतं, आणि ह्या गोष्टी सगळ्या भिलाच्या सुरू झाल्या. वा. त्याच्यामुळे कोणत्याही वयात तुम्ही तुमच्याकडनं मला हे गृहिणींपर्यंत पोहोचण्याची गरज वाटतेय की 50ला आपण जे एकदम असे डिप्रेसिंग 50s म्हणतो तसं काही नाहीये. वी कॅन स्टार्ट अ फ्रेश. 50ला नवीन आयुष्य तुम्ही सुरुवात केली आणि इतक्या तुम्ही आता छान सेटल झाल्यात त्याच्यात की, आणि बेसिकली तुम्ही ते आनंदाने करू शकताय. ते सगळ्यात महत्वाचं आहे. यू आर इंटरनली सॅटिस्फाईड. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. पण मग भिला कुठून सुरू झालं? हा, म्हणजे तुम्हाला जसं म्हणलं की तो जो थॉट होता माझा, क्लासेस 19-20 वर्ष केल्यानंतर हलकं फटी येतच तुम्हाला तेच तेच करून, आणि नंतरच्या काळांमध्ये ना थोडंसं ते सर्व्हिस इंडस्ट्री सारखं व्हायला लागलं. ते गुरु शिष्य ते सगळं संपलं होतं, आणि आम्ही पैसे देतोय आणि एवढं करा असं. ते थोडं मला असं वाटायला लागलं की नको आता बस. म्हणजे पण काय करायचं तर प्रॉडक्ट पाहिजे काहीतरी. तर मी ना त्याच्या आधी मधुबनीचा अभ्यास आणि या गोष्टींचा अभ्यास सुरू केला होता. तर माझी एक स्वीडनमध्ये मैत्रीण होती, तिने माझ्या घरातल्या भिंती वगैरे बघितल्या होत्या. तर ती मला म्हणाली तू ये ना थोडं 1-2 वर्कशॉप स्वीडनला आणि ह्याला माझ्या मित्रमंडळींमध्ये वगैरे घे. तर म्हणून मग मी स्वीडन, डेन्मार्क आणि पोर्तुगालला त्या वर्कशॉप्सना गेले होते. मधुबनी शिकवलं, लाईव्ह डेमो दिलं, हा त्यांच्या जीन्सवर पेंट केले, आणि खूप काय काय गंमत जमतत केलं. पण त्याचं बरंच काय काही मजेचं झालं. आणि त्यांनी स्टॉकहोमला पण मी त्यांच्या वर्ल्ड म्युझियम मध्ये काही छान करू शकले. तर तिथून येताना मला असं लक्षात आलं की आता आपण काहीतरी नक्की केलं पाहिजे. आणि तिथे मी काही लॅम्प्स खूप वेगळे बघितले जे इन्सर्ट करण्याच्या सोयीचे होते. ओके. तर इथे आल्यावर मी ते 100% त्याचा विचार केला, आणि माझ्या खूप जवळच्या मैत्रिणींमध्ये ते अगदी शेअर केलं. त्याचा मागचा पुढचा थोडासा खल केला गोष्टींचा. आणि प्रवीणनी मला, माझ्या मिस्टर प्रवीण लाखे, त्याच्या कंपनीमध्ये आम्ही ते सगळं बनवायचा प्रयत्न केला. काही R&D केली. बेसिकली आम्ही दोघंही टेक्निकल बॅकग्राऊंडचे असल्यामुळे आम्ही त्याचा बारीक सारीक विचार केला. बरोबर. आणि मग त्याच्यावर चित्र काढली उत्तमपैकी. आणि पहिलं एक्झिबिशन आपटेला मी केलं. माझ्या मैत्रिणीने मला खूपच सपोर्ट केला त्याच्यात की नाही अगं तू ते डिस्प्ले कर, म्हणजे तुला कळेल की हे नक्की कसं रिसीव्ह होत आहे. मग त्याचं अगदी नावाबद्दलचं पण चाललं होतं. तर जेव्हा मी वर्कशॉप घ्यायला गेले तेव्हा माझं असं होतं की काहीतरी ब्रँड नेम घेऊन जाऊया. बरोबर. एक बाई येतात आणि काहीतरी शिकवून जातात असं नको. म्हणून नावं ठरवत होतो. तर मी म्हटलं आद्य आदिवासी म्हणजे भिल्ल, तर म्हणून मी ते भिल्ल असं ते नाव ठेवलं होतं. तर माझा मुलगा म्हणाला की अगं आई डबल ल नको, ते जरा प्रोनाउन्सिएशनला त्या लोकांना त्रास होईल, मेक इट सिम्पल. म्हणून ते ला केलं. आणि एक अर्धा पाऊण तासाने आमच्या लक्षात आले की भिडे आणि लाखेचे इनिशियल्स एक्झॅक्टली आले. सो एक्झॅक्टली माझ्या तेच डोक्यात आलं की भिडे आणि लाखेचं आहे का भिल्ल याच्यावरनं आलेलं भिला आहे. सो अगदी बरोबर आहे, कोइन्सिडन्स होता तो. आणि मग ते पहिलं एक्झिबिशन फार सुंदर झालं. म्हणजे त्या एक्झिबिशनच्या आधी माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणींना मी सांगितलं होतं की तुम्ही फक्त बघायला या, कोणीही विकत घेऊ नका अजिबात, कोणीतरी तिढाईतानी ते घेतलं पाहिजे, तर तो सेल होईल, म्हणजे खरा सेल होईल. आणि खूप छान, म्हणजे 100% सेल झाला. आम्ही तिथे बसून संपले लॅम्प म्हणून तिथेच बसून पेंट करायला लागले. तो ते एक प्रकारचं लाईव्ह डेमो झालं. मग लोक जमा व्हायला लागले आणि खूप काय काही झालं. मग फारच छान वेगळे अनुभव अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही घेतलेत. म्हणजे पहिली कस्टमर माझ्या इतकी सुंदर लक्षात आहे, आणि तिची माझी इतकी छान मैत्री आहे. मे बी पब्लिकली तिला मी ते नाव सांगेन तर तिला आवडेल की मला माहिती नाही. तिचं नाव दीपा. पण मी तिला नवीन म्हणते की तू जे घेतलंयस तिथून माझा हा प्रवास, म्हणजे आता 4-1 हजार लॅम्प्स आहेत ऑलरेडी. तर मी म्हणेन पहिली पणती दीपानी लावली आहे.
आणि तसा तो प्रवास चालूच राहिला आणि आज भिलाचे लॅम्प्स अगदी माननीय मोदीजींच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे आर्टिस्ट तर बोलायलाच नको, पण राजकीय नेत्यांमध्ये पण तुमचे लॅम्प्स भरपूर पोहोचवलेले आहेत. आणि नॉट ओन्ली आदिवासी कला, पण तुम्ही मला वाटतं पोर्ट्रेट्स, कॅरिकेचर्स ह्या गोष्टी पण तुम्ही त्याच्यावर केलेल्या आहेत. ऍक्च्युली काय होतं की तुम्ही जेव्हा आर्टिस्ट नसता, म्हणजे मी स्वतःला क्राफ्ट पर्सनच म्हणते, आर्टिस्ट अजिबातच नाहीये मी, तर तुम्ही जेव्हा क्राफ्ट पर्सन असता तेव्हा तुम्ही खूप रिसिव्हिंग एंडला असता, म्हणजे खूप छान तुम्हाला लोकांचं ऐकायचं असतं किंवा समजून घ्यायचं असतं. सो माझ्याकडे येणारे जे भिलाचे फॅन्स होते त्यांनीच दिलेल्या आयडियाजनी मी पुढे गेले की अगं तू हे करू शकतील का, अगं हे बघ ना, हे हा सिच्युएशन आहे, ह्याच्यावर लॅम्प पेंट होईल का. सो मी म्हणाली ओके, आय एम ऍडव्हेंचरस, मी ट्रेक करणारी बाई आहे, त्यामुळे घेऊया रिस्क, काय फरक पडतो, किंवा एखादा लॅम्पच वाया जाईल, म्हणजे ह्याच्यात काही फार मोठी नुकसान नसतं जेव्हा तुम्ही स्वतःच सगळं करत असता, म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेंटरी कंट्रोल करत असता, यूज द कमर्शियल लँग्वेज, तर तेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही नक्की कुठल्या किती रुपयांवर ते रिस्क घेत आहे. सो मी त्यांनी जे सब्जेक्ट दिले त्याच्यावर खूप काम केलं आणि त्यांनीच ते पुढे नेलं असं मला नेहमी वाटतं, की त्यांनी दिलेल्या सब्जेक्टमुळे मी ते करू शकले. कोणीतरी मला म्हटलं की हे चित्र काढू शकशील का, हे स्केच काढू शकशील का, मग ते पुढे सवाईला ऍक्च्युली मला याचा खूप फायदा झाला. म्हणजे सवाई संगीत महोत्सव जेव्हा हा प्रकार मी प्रेझेंट केला श्रीनिवास जोशींसमोर, तेव्हा त्यांना विश्वास नव्हता बसला की लॅम्पवर हे स्केचेस कसे इतके छान दिसत आहेत. कुमारजी असतील, भीमसेनजी असतील, आणि खूप सारे म्युझिकल सब्जेक्ट होते. आणि मला असं वाटतं, मी चुकत नसेल तर 40 वर्षात तरी अशा प्रॉडक्टला कोणी त्यांनी अलाव केलं नव्हतं. नाही, बरोबर. म्हणजे नेहमी गाण्याशी रिलेटेड सीडी बीडी वगैरे असे असतात, पण लॅम्प नव्हते कधी. तर त्या वर्षी ते पहिल्यांदा मला मिळालं आणि तिथून ते स्केच ऍक्च्युली फार सिरियसली सुरू झाले. तो फार छान अनुभव होता आणि खूप 100% सेल झाला आणि खूपच मजा आली. आणि इतक्या लोकांसमोर ते पोचलं, एकदम 20-22 हजार 25,000. आणि मग ते खूप तिथे पेंट करत राहणं हा एक छान अनुभव होता, लोकांसाठी पण आणि माझ्यासाठी. त्यामुळे आणि पुण्यात एकदा ऍक्सेप्ट झालं की जगात ऍक्सेप्ट होत. खरंय ते. पुणेकर ते माझ्या मते क्रीम ऑफ पुणे, सवाईला येणारी जी ऍक्च्युली म्हणजे दर्दी रसिक जे असतात ते सगळे तिथे येतात, त्यामुळे तिथे तुमचं एकदा पास झालं की झालं, म्हणजे सगळीकडे पास होणार. मोठा विजा मिळाला मला, पुण्याचा विजा मिळाला. पण मग तुम्ही जेव्हा कॅनव्हसवर काढता, आय सपोज तुमचा तो कॅनव्हसच आहे जो काही तुम्ही पेंटसाठी वापरताय, सो तुम्ही त्याचा आधी कुठे ड्राफ्ट बनवता, कुठे काही पेन्सिल स्केच तुमचं त्याचं? हा, तो कॅनव्हास नाहीये, साधं कॉटन कापड आहे ते, ज्याच्यावर फॅब्रिक कलरनी पेंट करते. अगदी साधं पांढरं कॉटन आहे. स्केचेसच्या बाबतीत काय करते, कारण लॅम्प हे मीडियम असं आहे की त्याला काही अंडू नाहीये, तुम्ही खोडू नाही शकत काहीच त्याच्यावर. जी लाईन काढाल ती त्याच्या वर काही करायला गेलात आणि बटन लॅम्पच्या मागचं ऑन झालं की तुम्ही उघडे पडता की काहीतरी ब्लंडर केलंय. राईट. त्यामुळे एकदा आणि एक शेवटचं असं ते असतं. सो स्केचेसच्या बाबतीत मी थोडी काळजी अशी घेते की काही विशिष्ट डोळे किंवा काही विशिष्ट जे इंट्रोडक्शनचे मुद्दे असतात ते थोडेसे ट्रेस केल्यासारखे करते, म्हणजे त्याची जागा निश्चित करते की हो हे डोळे आहेत आणि हे नाक आहे. बाकी शेडिंग तुम्ही करू शकता, पण अगदी प्लेसमेंट चुकली आणि तुम्ही फोडतीयस त्या कापडावर तर ती राहते त्याच्यावर ती जागा, काळपटपणा किंवा काय जो असतो. त्यामुळे मला ती रिस्क नाही घेता येत. सो ते तेवढा पोर्शन थोडासा असा ट्रेस म्हणूया किंवा प्रकाशाच्या मागे ठेवून दिसतंय का असं ते बघूया, असं ते डिसाईड करते. पण मग तेवढंच, नंतर मग चित्र बघून मी त्याच्यावर शेडिंग पेंटिंग चालू करते. सो येस, प्लेसमेंट तुमची गरजेची आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण लाईट मागणं लागला तो जो फोकस छान येतोय तो तुम्हाला ठरवावाच लागतो ना, निश्चित. पण त्याचे चित्र दाखवूच या विथ युअर परमिशन, की तुमचे जे वेगवेगळे लॅम्प्स तुम्ही केलेले ते डेफिनेटली आय विल शेअर विथ जे बघतायत आपला कार्यक्रम. पण त्याच्यामध्ये तुम्ही आय थिंक नेचर केलेलं आहे, प्लस थोडेसे डिवोशनल केलेलं आहे, त्याच्यानंतर पोर्ट्रेट्स आहेतच. अजून काय वेगळं करायची तुमची त्याच्यात इच्छा आहे? शिवाय बाकी जे पण लॅम्प आहेत ना ते सगळे डायरेक्ट काढलेत,
म्हणजे माझ्या स्केचबुकवर रफ स्केचेस असतात की आपल्याला काय सब्जेक्ट आहे, पण बाकी मी ते सगळं डायरेक्टली करते, पेन्सिलने हलकं अगदी लाईन काढून आणि मग डायरेक्ट पेंटनी ते सुरू होतं सगळं. मग तिथे स्केचेस मध्ये फक्त मी खूप काळजी घेते, कारण ती व्यक्तीच हलकी गालाची लाईन जरी बदलली तरी त्यामुळे फार काळजीनी मग नंतरचं शेडिंग करायला लागतं. बाकी सगळे मी डायरेक्ट करते आता, म्हणजे तेवढं कॉन्फिडन्स आलाय. हो, 2013 ते 2020 म्हणजे भरपूर प्रॅक्टिस झाली आहे तुमची. हो, 7 वर्ष पूर्ण झाली आता, त्याच्यामुळे आता खूपच प्रॅक्टिस झाली, मला खूप रियाज झाला आता. आणि तुम्ही पाठवताय का पुढे, अजून कोणाला शिकवताय ही कला? लॅम्प्स मध्ये मी, कारण ते अजून ते प्रॉडक्ट लेवलवर आहे, त्याच्यामुळे प्रॉडक्ट शिकवल्यासारखं होईल. सो बिईंग अ पर्सन मी प्रॉडक्ट नाही शिकवू शकत, पण तुम्हाला म्हणजे आपण सुरुवात बोलण्याची जिथून केली ते पुन्हा मी तिथे धागा आणते की त्या ज्या ट्रायबल आर्ट्स आहेत ज्याच्याबद्दल मला अति प्रेम आहे, आणि तुम्ही म्हणाला तसं त्याची भारतीयांना थोडी कमी किंमत आहे, तरी आता बदलायला लागले, लोकांना समजायला लागले ते. तर त्या ट्रायबल आर्टिस्टना आपल्याकडे आणून, भिलांगण म्हणून माझं जे अंगण आहे ज्याला मी भिलांगण, त्यांना आणून त्यांच्याकडनं लोकांना वर्कशॉप, म्हणजे त्यांचं वर्कशॉप कंडक्ट करून त्यांनी लोकांना शिकवायचं, मुलींना शिकवायचं, स्टुडंट्सना शिकवायचं, आणि त्यांची एकमेकांशी भेट घालून द्यायची. म्हणजे इव्हन त्यांचं प्रॉडक्ट त्यांनी डायरेक्टली त्या लोकांना विकायचं, कुठे मध्ये आपण किंवा कुठला एजंट, दुकानदार काही नको, असं खूप काम करते. किंवा त्यांच्या संदर्भातल्या अनेक माहित्या, त्यांची घरं, त्यांचे एरियाज अनेक लोकांना शेअर करते, आणि त्याच्यातून थोडंसं विषयांतर होईल पण माहिती म्हणून सांगते. त्याच्यातून शिल्पसंयान नावाची माझी ऍक्टिव्हिटी तयार झाली, जी की एक हार्डकोर आर्ट टुरिझम आहे, जे नो प्रॉफिट लॉसवर मी करते. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लाईक माइंडेड लोकांना त्यांच्या एरियात घेऊन जायचं आणि तो सगळा उत्तम एक्सपिरियन्स द्यायचा, आणि 12-13 जण बरोबर कोणीतरी उत्तम एक्सपर्ट असतात. म्हणजे हम्पीला जर गेले तर हम्पी युनिव्हर्सिटी माझ्याबरोबर अफिलिएटेड झाली होती, सो त्यांनी अख्खी युनिव्हर्सिटीची सगळी दालनं आम्हाला उघडी करून दिली, म्हणजे मोठा खजिना. तिथल्या ज्या लमाणी जे त्यांची जमात आहे त्या सदर्न कर्नाटक मध्ये जी पसरलेली आहे, तर त्या लमाण्यांच्या घरी आम्ही घेऊन त्यांची ती सगळी मिरर वर्क वगैरे सगळं शिकलो, बघितलं, आणि त्यांनी सगळ्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले एकमेकांना. त्यामुळे ते डायरेक्ट ऍक्सेस हा जो मुद्दा आहे ना, तो मला फार जास्त महत्वाचा वाटतो, की त्या ट्रायबल आर्टिस्टला आपलं काम आणि आपलं प्रॉडक्ट हा डायरेक्ट कोणाला तरी उत्तम कॉस्टला विकता आला पाहिजे. माझी कला असं नाही मी अजून शिकवत कोणाला, पण माझी जी प्रेरणा आहे ती मात्र सगळ्यांना ओपन करून दिली, की अजून तुम्हाला माझ्याकडनं काहीही मदत हवी असेल, किंवा माझ्यापुरतं मी एक नियम केलाय गेले 7 वर्ष की मी फक्त हँडीक्राफ्ट वापरते, हँडीक्राफ्ट प्रेझेंट करते, हँडीक्राफ्ट घरात आणते, दुसरं काही वापरत नाही. म्हणजे वोकल फॉर लोकल हा जो आहे तो पद्मजाताईंपासून चालू होतो. अगदीच. नाही, पण दॅट्स व्हेरी ट्रू. कारण आपण जोपर्यंत यांना सगळ्यांना प्रमोट करत नाही, बाहेरच्यांनी येऊन त्याची किंमत करावी आणि आपण नुसतंच ते बघत बसावं आणि नंतर मग चिडचिड करायची की आम्हाला कळलंच नाही, हे चूक आहे. वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम आवर सेल्स, नो डाऊट अबाउट दॅट. आणि तुमच्या मागे जे मारिओ मिरांडा किंवा असे म्हणजे कलाकारांची पण माहिती तुम्ही गोळा करत असता? हो, म्हणजे हा जो माझा 10, 15, 20 वर्षापूर्वीपासूनचा जो पॅशन आहे, म्हणजे काही कारण नसताना मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये जाऊन ट्रायबल आर्टवरची पुस्तकं वाचत बसायची, स्केचेस बघायची, काही नोंदी काढून ठेवायची. खरं तेव्हा मला काही माहिती नव्हतं की आपल्याला असं जाऊन पुढे त्याचा कमर्शियली यूज करायचा आहे, किंवा गोव्याला जाऊन माझं समुद्रात जाणं फार कमी असतं. ह्याच गोष्टी बघत हिंडणे आणि सायकल घेऊन इफ्फीला जाणे आणि असं खूप काय काय करत असते मी. सूरजकुंड म्हणून एक फार सुंदर मेळा आहे हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरमध्ये, फार मोठा आहे तो आणि त्याचं स्केल खूप छान आहे. तर तिथे काही कारण नसताना सलग 5-7 वर्ष जाऊन 4-4 दिवस राहणे, असे खूप प्रकार करायचे. त्यातनं ही सगळी. सूरजकुंड आणि दिल्ली हाट वेगळं वेगळं आहे का? वेगळं वेगळं आहे. दिल्ली हाट दिल्लीत आहे, INA मध्ये आहे. हा, आणि सूरजकुंड लांब आहे जरा, म्हणजे हरियाणाच्या बॉर्डरमध्ये. पण तिकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी टेक्सटाईल मिनिस्ट्री म्हणूया आपण, त्यांनी गाव वसवलंय चक्कपैकी. त्यामुळे ते जे 15 दिवस जेव्हा तो मेळा असतो
तेव्हा भारतभरातले अत्यंत नावाजलेले नॅशनल अवॉर्ड विनर्स आपलं काम डिस्प्ले करतात. छोटे छोटे मोठे आर्टिस्ट, ट्रायबल आर्टिस्ट किंवा आदिवासी कला जोपासणारे क्युरेटर्स पण असतात आणि काही उत्तम फॅशन डिझायनर्सना वगैरे पण जागा दिलेली असते. सो सर्व स्पर्शी तो मेळा आहे आणि दरवर्षी एक राज्य डिसाईड केलेलं असतं ते फोकस पॉइंट. हा म्हणजे गोवा असेल तर मग गोव्याचं खानपान, जेवण खाण, लोकगीत, लोकसंगीत, चित्रकला सगळं तिथे असतं. म्हणजे मी म्हणेन की प्रत्येकाने जाऊन ते बघ एकदा तरी गेलं पाहिजे. हेवन फॉर आर्टिझन्स असा प्रकार आहे ज्यांना खरोखरच सगळ्या या गोष्टींची आवड आणि एकदा तरी जावंच. अगदीच अगदीच. आणि दिल्ली हाट पर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी पण अप्रोच करावं लागतं आपल्याला, जर म्हणजे काही आर्टिझन्स आहेत ज्यांना जायचंय दिल्ली हाट पर्यंत, तर हा मार्ग कसा असतो? हा, टेक्सटाईल मिनिस्ट्रीचं जे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट आहे तर त्यांच्याकडे तुम्ही हस्तशिल्पी म्हणून स्वतःला नोंदवू शकता. माझ्या थोडंसं वेगळं झालं होतं कारण त्याच्या आधी मी माझ्या काही चांगल्या कॉन्टॅक्ट मधनं इंटरनॅशनल जस्टिस मिशनचं मोठं काम केलं होतं. त्यांचं एक कॉन्फरन्स होती, तर त्यांच्यासाठी 400-500 लॅम्प्स आणि त्यावेळेला खूप फॉरेन डिग्निटरीज होत्या, आपले खूप सारे मिनिस्टर्स होते, त्यावेळेचे सीएम होते. तर त्या सगळ्या प्रकारात ते जरा खूप फोरफ्रंटवर आती आलं आणि खूप लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि त्यातनं मला आपणहून ती आर्टिझन कार्ड मिळालं. त्यांनी स्वतःहून दिलं मला ते कार्ड. हा, आणि त्यांनी स्वतःहून मला असं सांगितलं की तुम्ही दिल्ली हाटला घ्या एकदा मॅडम वगैरे, असं घ्याल का किंवा याल का वगैरे. तर मी ऑफकोर्स, कारण त्याच्यानंतर ती लोक जसे वारीला जातात तशी मी दिल्लीला आणि दिल्ली हाटला इतक्या वेळा मला माझ्यासाठी ते एक असं स्वप्न होतं की अरे मला बोलावताय, कम ऑन यार, मी काय मिस नाही करू शकत. सो आणि मग ते त्यांनी इन्व्हाइट केल्यावर मग बाकी त्याच्या फॉर्मॅलिटीज केल्या, पण ते अगदी सोपं आहे. टेक्सटाईल मिनिस्ट्रीच्या अंडर जे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट आहे त्याच्या सगळीकडे वेबसाईट्स आहेत. आपलं जे रिजन आहे त्याचं ऑफिस कोल्हापूरला आहे. ते सगळे ऑफिसर खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि तुम्ही नोंद करून तुमचं काही प्रॉडक्ट असेल, स्वतः हाताने केलेली प्रॉडक्ट आहे, काही ब्लंडर शक्यतो करू नका असं मी नक्की सांगेन. फार ऑनेस्टली ते गोष्टी करा आणि ते प्रेझेंट करायचं की ते लोक तुम्हाला कार्ड देतात आणि त्या कार्डनी अनेक गोष्टी साध्य होतात. म्हणजे ज्यांना ते पुढे जाऊन त्या टाईपच्या एक्झिबिशन्स मध्ये जायचं असतं, बरोबर, हैदराबाद देशभर चालू असतं काम आणि खूप आरामशीर त्या एक्झिबिशन्स मध्ये भाग घेतात आणि फार कमी पैशांमध्ये. 16 दिवस मी 17 दिवस मी दिल्ली हाटला होते, पण फार कमी पैसे होते. आय थिंक 6,000 किंवा 7,000च्या मधली काहीतरी ती फिगर होती. आणि येणारे कोणी असतात ते सगळे जाणकार असतात, म्हणजे डेफिनेटली तिथे जाणाऱ्या आर्टिस्टला फायदा त्याचा नक्कीच होणार आहे. हो, खूपच. म्हणजे मी ते म्हणेन की तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, तुमची बहुश्रुतता, तुमचं अदरवाईज पर्सनॅलिटी, अजून काही तुमचं काम, ह्यांनी तुम्ही ते सगळे जे बघे असतात त्यांना सेलर्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं हा एक मुद्दा असतो. पण खूप त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी निघाल्या. म्हणजे दिल्लीत गेल्यावर त्या पहिल्या दिल्ली हाटच्या ह्याच्यात मला कळलं की आपल्याला फर्निचरवर पेंट करता येतं. एक आर्किटेक्ट आले आणि त्यांना फार आवडलं हे सगळं काम. तर ते म्हणाले माझ्याकडे एक जुनं टेबल आहे, तुम्ही काही करू शकाल का? तर म्हटलं हो. खरं तर अगदी अननोन, म्हणजे हे अगदी भयंकर ऍडव्हेंचरस असतं मग काहीतरी प्रकार. तर म्हणाले तुम्ही याल का? म्हटलं हो येईल. तर मग मी त्यांचं नॉयडाला एक छान फार्म हाऊस होतं ते बघितलं, ते पेंट केलं, त्याच्यावर गोल्ड स्टाईलनी पेंट केलं आणि मला एक नवीन माध्यम मिळालं. ते म्हणजे जुने टाकून देणारे टेबल, कपाट रंगवायची, ती नवीन करायची आणि ट्रंका पेंट करायला लागले त्याच्यानंतर. मी ट्रंकांचे इथे फोटो दाखवणारच आहे, कारण पद्मजाताईंनी वडापावचा जो काही रिअलिस्टिक फोटो त्याच्यावर काढलेला आहे तो बघून लोक ट्रंका जुन्या विकत आणतील बहुतेक तुमच्यासाठी. अगदीच, म्हणजे म्हणून मी म्हणलं की दिल्ली हाटला अनेक प्रकारची लोक येतात. म्हणजे नॅशनल मॉडर्न गॅलरी जी आहे त्यांची, नॅशनल म्युझियम सॉरी, तिथे अनेक वर्कशॉपसाठी मला इन्व्हिटेशन्स नंतर आले की काही तुम्ही शिकवा की जे कलाकार नाही आहेत आणि त्यांनी असं काही करायचं म्हटलं, म्हणजे क्राफ्ट पर्सन व्हायचं ठरवलं तर काय होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं तयार झाल्या आणि खूप चांगले माणसं आणि खूप नवीन आयडियाज तेच तुम्हाला देतात. तुम्हाला फार त्रास नाही होत. म्हणजे कधी कधी आयडियाज आपल्याला मिळतात, एक्झिक्युशन त्यांना जमत नसतं, ते आपण त्यांना शिकवतो की बाबा कुठलं मटेरियल.
सॉरी. सो वर्कशॉप्स घेताय, नवीन नवीन कॅनव्हस पेंटिंग. ऑफकोर्स कॅनव्हस आता म्हणणार नाही, आताच मला त्याचा उलगडा झाला की तो कॉटन आहे. आणि वडापावची काय आहे ही खासियत? प्लस आणि विठ्ठल लॅम्प तो पण एक तुमचा खूप फेमस आहे. त्याचं साधारण म्हणजे लोकांपर्यंत, म्हणजे तो टॉल लॅम्प आहे, स्टँडिंग आहे, कसा आहे विठ्ठल लॅम्प जो तुम्ही करता? म्हणजे माझ्या मैत्रिणीसाठी जो केला होता तो हँगिंग आहे ऍक्च्युली. अच्छा. तो केलाय त्यांनी. हा, आणि मोठा आहे तो, 3-1 फूट पेक्षा जास्त आहे तो. अच्छा. आणि त्याचं डायमीटर एक 18 इंचाचा तो डायमीटर असावा. मला आता एक्झॅक्ट फिगर नाही आठवते, 18 किंवा 20 असेल. आणि हँगिंग आहे तो लॅम्प. आणि खूपदा असं होतं की रखुमाईच्या ज्या साड्यांचा रंग वगैरे असतो किंवा काय, तर त्यांना जो हवा असतो तो करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे त्यामुळे खूप ते कस्टमायझेशन ऍट पार आहे माझं. आणि वडापावचं कसं आहे, ती आयडिया कुठून आली तुम्हाला? असं का वाटलं त्या ट्रंकवर वडापाव काढावा? खरं सांगते मी तुम्हाला, मला नाही आलेली ती आयडिया. त्यांना जे हवं होतं ते त्यांनी मला सांगितलं की करता येईल का ग असं काहीतरी. तर मी म्हटलं हो, बघू ना, प्रयत्न करूच, म्हणजे का नाही येणार. फक्त काय होतं की माझा एक वडापावचा लॅम्प खूप फेमस आहे. म्हणजे स्पेशली मी जेव्हा काटला गेले होते तेव्हा मी महाराष्ट्र काय न्यायचा बरोबर म्हणून, आणि पुणे काय न्यायचं, म्हणजे मुंबई काय न्यायचं, तर मी लॅम्प्स 2 करून नेले होते आणि जनरल मी ते डिस्प्ले केले होते तिथे. तर खूप लोकांना ते आवडले. आणि नंतर आम्ही पुढे 15 दिवस इतके ते वडापावचे लॅम्प केले की नंतर मला ते खाल्ल्याचंच फील यायला लागले. त्याचा ट्रंकवर मला वाटतं बायकरचे तुमचे फोटो आहेत, प्लस इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे जे द्याल तुम्हाला ते तुम्ही काढून देताय. हो हो, अगदी. मॉन्युमेंट्स खूप सारे आपण करतो. म्हणजे मागच्या वेळेला एक फार मोठ्या व्यक्तीनं तो लॅम्प दिला. म्हणजे मी अगदी म्हणेन, तुम्हाला नाव नाही सांगू शकत पण त्यांचं डेसिग्नेशन नक्की सांगेन. स्पॅनिश एम्बसीमध्ये, म्हणजे जे टू इंडिया असं जे अम्बॅसेडर होते, त्यांना आपलं कैलास लेणं करून देता आलं मला. आणि त्यांना फार आवडलं, ते खूप आवडलं. त्यांनी फार कौतुक केलं त्या गोष्टीचं. आणि खूप नंतर त्याचे रिप्लिकास खूप करून घेतले की माझ्या बायकोच्या माहेरी द्यायचंय, असं काय 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 काय. तर मी त्याला म्हटलं, तो म्हणाला मी काय करू तुझ्यासाठी, तू इतकं छान काम करते. मी म्हटलं स्पेन मध्ये आले की मला एक छोटीशी रूम दे राहायला महिनाभर. हो, डेफिनेटली. आणि म्हणजे मॉन्युमेंटच्या बोलायला गेलं तर तुमचा गंगा घाट किंवा अयोध्येचा तीर हा पण तुमचा अप्रतिम झालेला आहे. म्हणजे लाईट मागणं लागला की तो जो इफेक्ट येतो ना, तो आय थिंक इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे ती आयडिया येणं हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. कारण तशा टाईपचा लॅम्प खरंच आम्ही कुठे पाहिलेला नाहीये की, आणि त्या काही गोष्टी आपल्या इतक्या जवळच्या असतात ना, ते असं घरात बघितल्यावर खूप छान वाटतं बघायला. अगदीच. अपार्ट फ्रॉम दॅट, मला तुमच्या पोस्टकार्ड घड्याळाबद्दल पण लोकांना सांगायला आवडेल. ती आयडिया तुमची काय होती? तुम्ही हळूहळू काय होतं, यू गेट इन्व्हॉल्ड इन युअर प्रॉडक्ट. म्हणजे मी माझ्या दिवसाचे खूप वेळ माझ्या स्टुडिओत असते. काही म्हणजे प्रत्येक वेळेला कामच करत असते असं नाही, खूप टिवल्या बावल्या पण चालू असतात. तर त्याच्यातनं कधीतरी अशी खूप फ्लॅश होते गोष्ट, काहीतरी अरे हे का नाही करायचं, असं ते झालं. आणि ते पहिलं पत्र, माझ्या आजोबा माझ्या आईला खूप पत्र लिहायची त्यावेळेला, ती लिहायचीच म्हणजे लोकपत्र. आणि ते इतकं इमोशनल सीन असायचे ते सगळे, मला ते खूपच की ते रडल्याशिवाय एकही पत्र वाचलं जायचं नाही आईचं. हा, आठवण यायचीच तिला म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची. आणि लांब लांब ती माहेरं आणि कम्युनिकेशन कमी असायचं वगैरे. तर मग ते पत्र हे माझ्यासाठी इतकं इमोशनल सिम्बॉलिक होतं, असं की इमोशन आणि पत्र असं ते इतकं सिम्बॉलिक होतं. तर मी ते एक पत्र तात्या आजोबांनी माझ्या आईला लिहिलंय असं कल्पून त्या लँग्वेज मध्ये लिहिलं आणि माझ्या भावंडांच्या ग्रुपवर ते टाकलं. आणि ऑफकोर्स युटिलिटी हा माझा प्रचंड महत्वाचा विषय आहे. म्हणजे त्यामुळे त्याला घड्याळाचं रूप दिलं की नाहीतरी पत्र आता कालवश झाली तर त्याला काळात पकडून ठेवूया म्हणून ते घड्याळ असं. तर ते इतकं आवडलं माझ्या सगळ्या भावंडांना, म्हणजे तिथेही रडारडी सुरू झाली मग त्या ग्रुपवर पण. आणि मला असं लक्षात आलं की हे खूप खूप पर्सनल आहे, म्हणजे खूप लोकांना अगदी आपल्या स्वतःच्या अनुभवाशी ताडून बघता येईल म्हणजे. आणि त्यातनं हा प्रॉडक्ट खूप छान झाला आणि बरं वाटतं तरी इमोशन्सना इतकं सुरेख रूप देऊ शकते. सो आता आई मुलीसाठी लिहून घेते,
सबऑर्डिनेट्स आपल्या बॉससाठी लिहून घेतात आणि खूप काही काही होत आहे त्याच्यातनं. आणि तुम्ही जेव्हा हे कॅलिग्राफी लिहिताय तेव्हा दॅट्स फ्री हँड? हो, ते डायरेक्ट अगदी. त्याला मी काही नाही बघत नाही. ते माझं आय थिंक इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला तो फिनिश आहे त्या संदर्भातला, किंवा आयसोमेट्रिक आणि हे सगळं आमचं खूप छान असतं, म्हणजे त्याच्यामुळे तो परफेक्टनेस मला त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नव्हता कधीच. वाटतं तुम्हाला कुठलाही कॅनव्हास आपण म्हणतो तसा दिला की तुम्ही ते चालू करता असं फक्त आहे. सो वेदर इट बी साडी, वेदर इट बी स्टोल किंवा छत्र्या किंवा लॅम्प, फारच म्हणजे मलाही आश्चर्य वाटते की इतकी गोड गोष्ट कशी झाली आपल्याकडनं. दिल्ली हाट मागच्या वर्षीच छत्र्यांनी वापरलं होतं मी, म्हणजे 2-1 वर्षात अशा 500-700 छत्र्या विकल्या असतील. आणि त्या बिशी वगैरे बायका असतात ना, त्या अशा मग एकमेकींसाठी त्या 20-20 छत्र्या वगैरे घेऊन एकाच टाईपच्या असं ते करून करून मी स्वप्नात पण पिंपळाची पानं वगैरे रंगवली. पण मला आवडतं, म्हणजे 500वी छत्री सुद्धा मी तेवढ्याच आनंदाने आणि उत्सुकतेने रंगवली आहे. म्हणजे असं काही नाही की की त्यात काय रुटीनच आहे असं नाही, कारण ते अवघड आहे म्हणजे मॅडम. आणि तुम्ही पर्सनलाइज करताय म्हणल्यावर थोडा डिफरन्स येत जातो, थोडं इनोव्हेशन येत जातं दरवेळेला, त्यामुळे तो एक वेगळा पीस तयार होतोच आपोआप. एक पोळी दुसऱ्या पोळीसारखी असूच शकत नाही. ठीक आहे, पोळी नाही म्हणजे एक पीस तुमच्यासाठी नवीनच आहे. हो. आणि काय होतं, आपण साधं खोकलो समजा किंचित किंवा श्वास सोडला मी चुकून मध्येच, तरी ती लाईन बदलते. म्हणजे मी नेहमी म्हणते की ट्रायबल आर्ट हा एक मुद्दा इतका सुंदर आहे की सगळ्या पुरुषांनी, बायकांनी त्यांच्या मध्यम वयात तो अडॉप्ट केला पाहिजे. कारण तो ना, तुम्ही जेव्हा त्यातलं रिपिटेशन करता, म्हणजे रेंडरिंग करता किंवा विशिष्ट प्रकारच्या लाईन्स पुन्हा पुन्हा काढता, तो एक प्रकारचा जप केल्यासारखं असतं ते. आणि तो नाद, आणि तेच अचीव होतं जे तुम्ही आध्यात्मिक म्हणून त्याचा जे काय सिग्निफिकन्स आहे तोच अचीव होतो या प्रकारात. सो सगळ्यांनी तो ट्रायबल आर्ट केली पाहिजे. खरंय, म्हणजे आता इंटरनेटवर केव्हा आपण बाहेरनं मंडला आर्टची पुस्तकं खरेदी करतो, आयडिया त्याच्या मागची हीच आहे की कुठेतरी एक सराव येत गेला की मन शांत होत जातं. सो तुम्ही तेच सांगताय की ह्या सगळ्या आपल्या ट्रायबल आर्ट मधनं, आणि ऑफकोर्स मधुबनी वगैरे आपण बघायला गेलो तर त्याच लाईनी रिपीटेड असतात, आणि ती स्पेसिफिकेशन तेच इतकं छान परफेक्शन असतं त्याच्यामध्ये, ते अचीव करताना ऑटोमॅटिकली आपलं कॉन्सन्ट्रेशन छान व्हायला लागतं माझ्या मते. दीडदा वाचायला लागतं मनात, तो कुमारजी जसं म्हणतात तसं तो दीडदा वाजायला लागतो. खरंय. आणि सखू हे काय आहे? सखू चंचीची आयडिया अगदी काही माझीच आहे असं काही मी म्हणणार नाही, म्हणजे नाहीच आहे रादर. हळूहळू ती कधीतरी कुठेतरी पॉपअप झालीच. म्हणजे फक्त मला असं वाटतं की मी ती अगदी ऑथेंटिक स्वरूपात ठेवली, म्हणजे इल्कलचं कापड वापरलं आणि चित्र काढली त्याच्यावर. त्याला छोटंसं अजून एक थोडं रूप असं दिलं की त्याला मागे लूप्स आहेत त्या चंचीला, तर ती चंची तुम्हाला जीन्सवर वापरता येते, जीन्सच्या पट्ट्यात घालता येते आणि सलवारवर लावता येते, म्हणजे साडीत तर पोचता येतेच. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी ती जगभर घालून फिरले. त्याच्यात मोबाईल राहतो, त्याच्यात चाव्या राहतात, 200-500 रुपये राहतात, पासपोर्ट राहतो, एअरपोर्ट, विमान प्रवासांना तर ते इतकं आयडियल आहे. मी मला असं वाटतं की 200, 100, 150 वर्षापूर्वी आपल्या बायकांना जे कळलं होतं ते कळायला मला 150 वर्ष लागली की चंची सारखी बेस्ट गोष्ट नाही. अगदी म्हणजे आतला जो तिसरा कप्पा आहे ना मोठा, त्याच्यामध्ये तर पासपोर्ट राहू शकतो तुमचा, जास्तीचे पैसे राहू शकतात, आणि ते इतके सिक्युअर आहेत की इथून ओढणं हा काही मुद्दा नाहीये कोणाचा. म्हणजे ते काही पुन्हा त्याला पोती आहे त्याच्यामुळे ती सिक्युअरली बांधली जाते. म्हणजे मला फार फार छान वाटलं ज्या वेळेला मी ते करू शकले. आणि याचं चित्र तर काही काढतो आपण, चित्र तर म्हणजे, आणि तुम्ही त्याच्यावर ऑथेंटिक चित्रच काढलेली आहेत, कधी विड्याचं पान आहे, कधी नथ आहे, म्हणजे तुमचे सब्जेक्ट पण त्याच्यावरचे छान आहेत, ट्रेडिशनल आहेत, त्यामुळे ती घ्यावी असंच वाटतं. मध्ये एक मला आवडलेलं सब्जेक्ट होतं त्याच्यावर, असं म्हणजे चहाप्रेमी मैत्रिणी, म्हणजे चहाटळ मैत्रिणी म्हणतो आम्ही त्यांना, तर त्यांच्यासाठी काही चहाचे कप, कुल्हड वगैरे असे चहावर शेरो शायरी असं पण त्या चंचीवर केलं होतं. त्या सगळ्या घालून फिरतात मस्तपैकी.
पण तुमचं माउथ पब्लिसिटीनी भरपूर म्हणजे आता जिथे तुम्ही एक एक फेसबुकवर टाकत असता तेव्हा एक एक हळूहळू तुमचं असं वाढत चाललंय. मी म्हणलं ना काही दिवसांनी प्रत्येक घरोघरी तुमचे दिवे, तुमच्या चमच्या किंवा कुठल्या तरी प्रकारे तुमचं आर्टवर्क दिसणार आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे. आणि असंच हो. नाही असंच होणार नो डाऊट, कारण इतके डेडिकेटेडली तुम्ही तुमचं करता आहे काम, तर डेफिनेटली असंच होणार आहे. आणि नक्की, आणि तुम्हाला तुमच्या घरातली भिंत पण मी दाखवणार आहे लोकांना, कारण तुम्ही ज्या पद्धतीने ते आर्टवर्क केलेलं आहे, ट्रायबल आदिवासी कला लोकांपर्यंत पोहोचवावी ते घरापासून, हे तुम्ही दाखवलंय. आणि घर खरंच त्याच्यामुळे व्हायब्रंट दिसतंय ते, हो अगदी अगदी. विदाऊट एनी अदर ऍक्सेसरीज, त्या फक्त पेंटिंगमुळेच ते घर छान दिसतंय. आणि त्याची एक खूप छान गोष्ट मला नेहमी वाटते की त्या भिंतीतले जे चित्र आणि मोटिव्ह आहेत ना ते लक्षात नाही राहत, त्यामुळे ते शिळं होत नाही. हो. ते विसरून जातो आपण की मी काय पाहिलं होतं, म्हणजे असं मला पण नाही अजून त्याचा शिळेपणा जाणवत इतके वर्ष झाली तरी. आणि काही काही ठिकाणी जसं मी बघितलंय तुमच्या काही लॅम्प्सवर रॉट आयरनचे पण पीसेस आहेत, तेही तुम्ही फॅब्रिकेट करून लावता का त्याच्यावर? हो, ते मी फॅब्रिकेट करून ते अशी त्या लॅम्प्स मध्ये काही डेव्हलपमेंट करूया का, नवीन काही वेगळा फॉर्मॅट करूया का, असं त्याच्यातनं जी R&D आम्ही करत असतो त्याच्यात तो मुद्दा आला होता की वरती आपण पीसेस लावूया का. ते पण फार छान लोकांनी रिसीव्ह केले. आता तुम्ही बंद का केले मलाही आता तुम्ही आठवण करून दिल्यावर लक्षात आलं की आता ते परत केले पाहिजेत. म्हणजे फ्लॅमिंगोज, अगदी जे जे मी शेअर करीन फोटोग्राफ त्याच्यात प्रत्येक ठिकाणी कुठेही पद्मजाताई बसलेले असले तरी माझं वेगळं आर्टवर्क हे आपलं म्हणजे लक्ष वेधून घेतच. नो डाऊट अबाउट दॅट. आताचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, याच्यातच अजून पुढे असं काम करत राहायचंय? आता ना ऑफकोर्स लॅम्प हा विषय राहीलच, कारण आता त्याचा एक मोठा क्लायंटेल तयार झालाय. ते डबल टिबल मुलं बाळ घ्यायला लागलीत, बाहेर जायला लागलेत ते खूप सारे. सो लॅम्प असेल. पण मी तुम्हाला जे म्हटलं की आता फक्त ते कमर्शियली असं काम न होता थोडंसं जास्त सिरियस ट्रायबल आर्टिस्ट साठी काम करावं आणि त्यांची आर्ट डेव्हलप करायला मदत करावी. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी मी काही एका विशिष्ट पोझिशननी काम करते. आम्हाला माहिती ते सांगणं अलाउड आहे की नाही, त्यामुळे मी ते थांबते. पण त्या एका पोझिशननी मी किंवा त्या अथॉरिटीनी मी त्या ट्रायबल, म्हणजे मी आता जगदलपूरला जाणार आहे पुढल्या महिन्यामध्ये, की तिथलं जे बेल मेटल आहे त्यांच्यासाठी काम करायचं. ते जे ब्लॅक तुम्हाला माहिती असतील वॉल हँगिंग वगैरे खूप सारे असतात, तर त्या लोकांसाठी खूप काम करून त्यांना कॉस्टिंगची, डिझायनिंगची थोडी विशिष्ट अशी आयडिया देऊन त्यांच्याकडनं ते करून घेऊन त्यांना पुण्याला आणून त्यांना 10 लोकांसमोर प्रेझेंट करून आणि डायरेक्ट करेक्ट करणं. मला असं वाटतं माझं ते काम आहे. ही माझ्या मनाची नीड आहे असं मला वाटतं. आणि भिलाची नीड आहे तर त्याच्यातलं हे जे साड्यांचं एक्सटेन्शन आहे ते पुढे जाईल आता बरंच. त्याच्यानंतर टेपेस्ट्री मध्ये आता भिला असू शकेल. खूप सारे नवी आर्टिस्ट मला मिळाले जे माझ्यासाठी पडदे तयार करतील. बॉर्डरला चिकनकारी असेल आणि गुलजारजी, गालिब, मीर, फैज यांचे स्केचेस असतील आणि शेरो शायरी असेल. असं खूप काही प्लॅनिंग उत्तम आहे. म्हणजे जे आर्टिस्टिक बॅकग्राऊंडचे लोक आहेत म्हणजे डेफिनेटली तुम्ही त्यांना असं अजून त्यांचं घर असं छान डिस्ट्रेस करायला मदत करणार आहात. कारण ह्या सगळ्या गोष्टींनी बघितली ना तरी, म्हणजे आता शांता शेळकेंची पण तुम्ही पिलो केसेस आणि सादर केलेलं आहे. त्या कविता रात्री वाचून झोपताना पण मला वाटतं मनशांती लाभेल असं वाटतं मला. आणि ज्या साठी मी ते केलं ना ती खरंच महाराष्ट्र नाही, म्हणजे हिंदी भाषा पट्ट्यात आणि आतून मराठीसाठी खूप प्रेम आहे. तर मला तिनीच ती आयडिया दिली की असं काही तुझ्याकडनं होईल का? म्हटलं हो, म्हणजे काय, नक्कीच ट्राय करूया आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप बरं वाटतं की लोकांना काहीतरी एक असं टूल मिळालंय पद्मजामुळे की ऍटलिस्ट ती आयडिया शेअर करून प्रत्यक्षात येण्याची प्रोसेस तरी मिळते. म्हणजे येईल की नाही मला माहिती नाही, प्रत्येक वेळेला सक्सेस नाही होत, पण 99% होतो आपण सक्सेस त्यात. जब बात दिल से आती है तो वो उतर ही जाती है, बरोबर असंच म्हणतो आपण. ते मनातनं आलं पाहिजे. मनातनं आलं की ते ब्रश मध्ये म्हणजे कुंचल्यातनं बरोबर येतच आणि ते तुमच्या याच्यातनं येतंय बरोबर.
सो म्हणजे अजून किती बोललं तरी आपल्याला कमीच आहेत, कारण तुमचे प्रत्येक पीस इतका वेगळा आहे की त्याच्यावर आपण किती तास गप्पा मारू शकतो. एक अगदी अंत में पण ती सुरुवात आहे खरं, म्हणून मी नक्की सांगेन की ह्या सगळ्याची सुरुवात होण्याचं मोठं श्रेय मी सईताईंना देईन, सई परांजपे. त्यांनी एका अत्यंत साध्या टेक्निकली अक्लेम्ड असलेल्या एका बाईवर विश्वास ठेवून त्यांच्या एका प्रोजेक्टचं आर्ट डिरेक्शन मला करायला दिलं. जस्ट माझी ती भिंत हा माझा पासपोर्ट आहे. आणि त्यातून पुढे मलाही आवडेल की सय हे सई परांजपेंचे जे पुस्तक आहे त्याचं लॉन्चिंगचं संपूर्ण आर्ट डिरेक्शन पद्मजाताईंचं आहे. म्हणजे राईट फ्रॉम बुक मार्क्स टू द सेट्स टू द मे बी बुक कव्हर. पण डेफिनेटली तो तुमच्यासाठी ऑनरच होता खरंच. माझ्यासाठी ऑनर, ऍब्सोल्युटली ऑनर. त्यांची मैत्री हा एक गुलबागवलीचं फूल आहे आणि ती माझ्याकडे ते फूल आहे. किती छान. म्हणजे खरंच इतकं छान वाटतं आणि या सगळ्यांच्या सानिध्यात राहून आपण खरंच प्रगल्भतेने वाढतो. म्हणजे आणि त्याच्यातनं तुम्ही नवीन नवीन काहीतरी शिकत जाताय. म्हणजे त्यांच्याबरोबर राहून सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकला असाल नक्कीच त्या दिवशी, आणि आज तुमच्याकडनं आम्ही शिकतोय की आणि काय हे त्यांच्याकडनं शिकलं म्हणजे आम्ही की काय करू नये. Anytime. So it was a pleasure talking to you, Padmaja-tai, and definitely we will get back to you soon. आणि with all your permissions, तुमचे आर्टिफॅक्ट्स मी माझ्या चॅनलवर दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटतं बोलायला आणि ती संधी तुम्ही आज मला दिली, त्यामुळे थँक्यू सो व्हेरी मच. इट वॉज अन ऑनर फॉर अस. थँक्यू सो मच. थँक्यू.